अहो मॅडम, तुम्ही कशाला आणलं? आम्हाला सांगितलं असतं तर आणलं असतं आम्ही. नाही ठीक आहे, मी आणलं, काही हरकत नाही. घेत ते 2 सफरचंद चांगले आहेत, हा ते ठेवून द्या. होय. गुड मॉर्निंग सुनबाई. बाबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड. अरे बस बस बस, उभी नको राहू. बस. सावकाश सावकाश. बरं, राघवने तुला चहा दिला का? हो दिला ना. मला ना त्याबद्दलच तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. चहा बरा नव्हता का झाला? अगं नाही, मी काय खूप वर्षांनी चहा केला ना, मी हवं तर परत बनवतो. हा नाही बाबा, छान झाला होता चहा, मला खूप आवडला. मला सांगायचं होतं की तुम्ही उगाच त्रास करून घेत जाऊ नका. उद्यापासून ना सकाळचा चहा मीच बनवत जाईन. हवं तर ना आपण एकत्र बसून चहा पिऊ. म्हणजे माझा चहा बरा झाला नव्हता तर. नाही, मला खरंच आवडला. एक सांगू का बाबा, बोल ना, बोल. मला ना ते असं बेड टीची वगैरे सवय नाहीये ना. गुड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पाणी दे. हा. आई, एवढ्या गोळ्या कशासाठी? मला आवडतं म्हणून. डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्यात ह्या. काय मोहिनी, माझ्या डॉक्टरांना असे काय प्रॉब्लेम दिसले जे मला कधीच दिसले नाही. आई, उद्यापासून बाबांना मी गोळ्या दिल्या तर चालते? नाही, मी ना आत्ताच बाबांना म्हणाले की सकाळचा चहा मी त्यांना देत जाईन, तर त्यासोबत गोळ्याही देईन. तुमच्यासाठी मी सकाळचा चहा बनवेन. चालेल ना तुम्हाला? अगं आत्ताच घरी आली आहेस ना, एवढ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज नको घेऊस. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, मी फक्त विचारलं. ओके, चहा दे तू त्यांना, पण गोळ्या मीच दे. कारण मला ह्या बाबतीत कुठली रिस्क घ्यायची नाही. आणि गोळ्या जर दिल्या नाही तर ते इम्बॅलन्स वागतात. तू बघितलंयस ना. चला साहेब. जनार्दन, हात लावू नको. साहेब, चला. जनार्दन, चला साहेब. म्हणजे हात लावू नको. जनार्दन, मला सोड. काय हो की नाही? हो. अहो अहो, तुमचा डबा. आणि कार्तिकी, हे बघ, पोळी भाजीचा डबा भरलेला आहे, तोच खायचा. बाहेर वायफळ खाऊ नको आणि पैसे अजिबात खर्च करायचे नाही, कळलं? अगदी करेक्ट बोलते ती. आणि आवडती पाहिजे तुझी. आई, मला एक प्रश्न होता. आपण हे असं सणवार वगैरे करतो, रिच्युअल्स करतो, त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असतं, पण हे फाय परतावणी काय आहे? फाय नाही ग बाई, पाच परतावणी म्हणतात त्याला. हा, पाच परतावणी. खरं तर हा प्रकार ना कोकणातला आहे. म्हणजे लग्नानंतर 5व्या दिवशी नवरा आपल्या बायकोला घेऊन तिच्या माहेरी येतो. तिथे मानपान करतात, त्याला छान जेव खाऊ घालतात. त्याला 5 परतावणी म्हणतात. ते आलं माझ्या लक्षात. नाही, पण ते का करतो आपण? त्याच्या मागे लॉजिक काय? म्हणजे कसं आहे बेटा, पूर्वीच्या काळी माहेरी येणं असं सोपं नसायचं ना, त्यामुळे ट्रेन्स बसेसची बुकिंग वगैरे मिळायची नाहीत. एक्झॅक्टली. आणि मुलगी सतत उठून माहेरी येऊ शकायची नाही. हो ना, नवऱ्याची बायकोच्या माहेरच्यांशी चांगली ओळख व्हावी, दोन्ही कुटुंब एकत्र यावी म्हणून किमान 5 वेळा तरी सासर माहेर असं करायला लागायचं. त्यालाच 5 परतावणी म्हणतात. कळलं का आता? ओ 1 2 3 4 5 आरके आणि मोहिनी पण असं 5 वेळा येणार का आपल्याकडे? आता 5 वेळा वगैरे नाही, आता सगळं शॉर्ट अँड स्वीट झालंय. अगदी 5 वेळा वगैरे नाही जमणार, एकदा आले तरी शास्त्र म्हणून पुरेसं आहे. अच्छा. आणि हे मानपान काय? खूप प्रश्न आहेत कळला. मानपान म्हणजे काही नाही बेटा, एक गिफ्ट द्यायची चांगली आणि त्या माणसाला स्पेशल वाटवायचं, इतकंच. आपण आरकेला गिफ्ट देणार? हा. अरे तो सुपरस्टार आहे, त्याला काय गिफ्ट देणार आपण? त्याच्याकडे सगळं आहे. बघू आधी, आमंत्रण तर देऊया, पुढचं पुढे बघू. हा, निघा आता. हा, आमंत्रण तर द्यायला तुम्ही जाणार आता. तुम्हाला तर माहितीये, मी तर तुम्हाला असं जाऊ देणार नाही. मी पण येणार तिकडे आरकेच्या घरी, मोहिनी आणि आरकेला इन्व्हिटेशन द्यायला. तर तुम्हाला मला इथे असं ठेवून जाता येणार नाहीये. अगं जा ग बाई, पण आता आधी कामावर तरी जाऊया, उशीर होतोय. चला बरं. चल, काय चल. करतो? ऑडिशन पण चांगली दे, कारण मी ते पहिल्या वेळा रिक्षा बघ तोपर्यंत.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल मी पळतो. अहो अहो ऐका ना, कुठे बाहेर निघालात का तुम्ही? नाही, हे कॉस्ट्युम घालून स्विमिंगला चाललोय. तुम्ही शूटला चाललाय की मीटिंगला चाललाय? काम आहे. मग असं बाहेर जाताना टिफिन नाही का घेऊन जात तुम्ही? फक्त शूटला असताना नेतो टिफिन, बाकी वेळेला नाही. बरं तुम्ही काही खाल्लं की नाही खाल्लंय? नाही खाल्लंय का? नाही, माझी आई नेहमी सांगते की असं रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नये, आणि जरी भूक नसेल ना तरी घरातलं थोडं खाणं आपल्यासोबत ठेवावं. आपल्यासाठी नाही, कधीतरी दुसऱ्यांसाठी कामी येतच. तुम्हाला माहितीये, म्हणून मी ना शूटला येताना 2-3 डबे एक्स्ट्रा घेऊन यायचे. अरे वा. राघव, आता टिफिन बरोबर वॉटर बॉटल, स्कूल बॅग सुद्धा असेल हो ना? आणि ते रुमाल लावतात ना पिनीनी, तसंही. तोच विचार दिसतोय. काय देणार आहेस पिन आणि रुमाल? मला ना तुम्हा दोघांना एक विचारायचं होतं. तुम्ही घरी कधी असाल? काही आहे? ते माझे आई बाबा ना 5 पडतावणीचं आमंत्रण द्यायला येणार होते म्हणून. कसलं काय 5 काय? ते लग्नानंतर जावयाला घरी बोलवतात ना, त्याचं इन्व्हिटेशन. हो, पण ते इकडे येणार आहेत हे कधी ठरलं? नाही, ठरलं नाही अजून. तेच म्हणजे मी विचारत होते की तुम्ही असाल तर तसं मी त्यांना कळवेन आणि मग येतील असं नाहीये मी. डिरेक्ट. लेट होईल, काम आहे. मलाही आता मीटिंग आहे, मला निघायचंय. बरं तुम्ही थांबा, मी लगेच काहीतरी खायला बनवते. आणि तुम्ही थांबा, मी बनवते खायला, खाऊन जा. नको, मला उशीर होतोय. Cheer. ऐका ना, मी काही बनवत बसत नाही, मी फ्रुट्स देते तुम्हाला. हा, 2 मिनिटं थांबा, मी आलेच. हळू. हे घ्या, तुम्ही ना केळी घेऊन जा. कसं न्याल? हातातून खात नाही, चांगलं नाही वाटणार सुपरस्टार केळी खात. मी पिशवीत घालून नाही. मग मी ना एक काम करते, चिरते फ्रुट्स, तुम्हाला टिफिन मध्ये भरून देते. हा, आणि मग ते चमच्याने खा. मी आलेच, 2 मिनिटं थांबा, मी लगेच घेऊन येते. हा, हॅलो मोहिनी, ऐक. मोहिनी. राघव. हे बघ, हे असं प्रेमानं विचारणारी व्यक्ती ना नशिबानं भेटते आपल्याला. तेव्हा तीच ऐक जरा रे. ठीक आहे. थँक्यू. बस येईलच लगे. सुनबाई, घे बाबा, त्याला उशीर होतोय. आलेच. तोपर्यंत मी तुला पेशन्सचा गेम शिकवतो.